4-5 दिवसाच्या अगोदर घर साफसफाई केलं ना तर तर परत 4-5 दिवसानंतर अजून साफसफाई करायची वेळ येते बघा. तर प्रत्येकाचं असंच असते, जर 8 दिवसातनं 4 दिवसातनं ही कामं आपल्याला करावीच लागतात. ती कामं कोणती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर आता सुरुवातीला ना मी शिमला मिरचीची भाजी बनवणार होती. तर काय काय ढोबळी मिरची म्हणतात, काय काय शिमला मिरची म्हणतात. तर ज्या ज्या भागानुसार त्या त्या प्रथा असतात त्यानुसार त्या भाज्यांचे नाव असतात. तर आमच्या इकडं शिमला मिरची म्हणतात. तर मी शिमला मिरची बारीक बारीक कट करून घेतली. त्याच्यानंतर छोटे छोटे 2 कांदे कट करून घेतले. मस्त असं लसूण ठेचून लसणाची फोडणी दिली. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर ना त्याला एक 4 ते 5 मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे. आणि वाफ दिली ना एकदम थोडासा पाण्याचा शिंतडा द्यायचा आहे. अगदी जास्त म्हणजे जास्त शिजेल मिरची असं द्यायचं नाही. थोडीशी कच्ची असली ना तर त्याची टेस्ट एक नंबर लागते बघा. तर अशी भाजी वगैरे बनवून घेतली आणि ही कामं झाली की 8 दिवसातनं 15 दिवसात जी काय आपली कामं आहेत ना ती माझी आता मला पुढं करायची आहेत. त्यामुळं पहिलं म्हटलं चला चपात्या वगैरे करून घ्याव्या. आणि एकदा सगळं टिफिनची तयारी झाली ना तर मग आपलं लेडीजचं कसं असते माहिती आहे का, दिवस असा एकदम रिलॅक्स. कारण आपल्या पाठीमागची जबाबदारी एकदा झाली की आपल्याला ना निवांत वाटते. तर आता ही सगळी झाली की मी परत दुसरी भाजी बनवणार आहे. ती भाजी म्हणजे थोडंसं मला बेसन बनवायचं आहे. बेसन म्हणजे कोण झुणका. तर झुणका बनवण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-7 मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक बारीक कट करून ठेचलेला लसूण घेतलेला आहे, जिरेची भरपूर असे जिरे टाकून फोडणी टाकलेली आहे, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर लांब लांब असा ना आणि कांदा कट करून घेतलेला आहे भरपूर असा. आणि त्याच्यानंतर ना हे सगळं मस्त असं कांदा लालसर असा तळून झाला की त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं आणि शेंगदाणे आमच्यात आवडते त्यामुळं थोडेसे शेंगदाणे जास्त वापरते मी झुणक्यामध्ये. आणि असं मस्त शेंगदाणे वगैरे तळून झाले की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. आणि पाणी ओतलं ना की मग पाण्याला एक उकळी आली की त्याच्यामध्ये जी काय आपण बेसन ढवळून घेतलेलं असते ना, तर झुणका करताना कधी पण काय करते मी की बेसन डायरेक्ट त्याच्यात टाकत नाही, त्याच्यानं गुठळ्या बनतात बघा. तर काय करायचं, एका छोट्याशा भांड्यात ना बेसन किती आपल्याला घ्यायचं ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी अगोदर ॲड करायचं. जी पाणी आपण कढईमध्ये ओतणार आहे ना ती याच्यामध्येच ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि मिक्स केलं नाही याच्यामधल्या गुठळ्या आपण अगोदरच फोडल्या ना तर परत बेसनमध्ये गुठळ्या वगैरे असे काय होत नाहीत. आणि जसं आपल्याला पाणी वगैरे टाकायचं ते आपण असं खाली असलं ना गॅसच्या तर ॲडजस्टमेंट करू शकतो. पण डायरेक्ट आपण त्या पाण्यातच बेसन टाकलं ना तर आपल्याला प्रमाण पण कळत नाही बघा की आपल्याला घट्टसर बनवायचं आहे का पातळ पिठलं बनवायचं आहे असं. त्याच्यामुळं मी ह्या पद्धतीने बनवते. आणि आता तुम्हाला म्हणजे ह्यात मी ना हळदीचा वापर केलेला नाही कारण आमच्यात ना म्हणजे हळद टाकून जास्त आवडत नाही. थोडंसं असं बघा एकदम किंचित हळद मी टाकले, तुम्हाला दिसत असेल. एकदम पांढरं दिसत नाही आणि एकदम असं येलो पण नाही, थोडंसं एकदम असे नॉर्मल हळद टाकलेली आहे. आणि त्याच्यामुळं पिठले वगैरे असे तर बनवून घेतलेले आहे. आता त्याच्यानंतर ना घरातली सगळी कामं मला थोडीशी 15 दिवसातनं 8 दिवसातनं करायची असते. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की माझं झालते ना घरातले म्हणजे जाळ्या वगैरे काढून. तर त्याच्यानंतर ना मी एक 4 दिवसानं गॅप टाकून ज्या पद्धतीने मला कामं होतील त्या पद्धतीने मी करत असते. तर आज ना मी सगळं घराची म्हणजे जे दरवाजे वगैरे आहेत ते साफसफाई करून घेतले, खिडक्या वगैरे साफसफाई करून घेतलेत. काय होतं, ओलं कापड करून थोडंसं डेटॉल टाकलेलं आहे आणि त्याच्याने खिडक्या आणि दरवाजे मी साफ केलेले. त्याच्यामुळे मच्छर आणि घाण असं काय म्हणजे जंतू वगैरे आपल्या घरात येत नाहीत बघा. कारण कसं आहे, घर मोठं असलं ना तर असे एक म्हणजे ठरवूनच गोष्टी कराव्या लागतात. ते एकाच दिवशी साफसफाई करणं बिलकुल शक्य नाही. कारण पूर्ण दिवस जरी तुम्ही असं करत बसलाव ना तरी ती होत नाही. त्यामुळे रिलॅक्स आणि एकदम निवांत असं काम माझं आज झालेलं आहे. तर भेटू